नमस्कार. तर आज आपण इडलिंबूचं लोणचं ट्राय करणार आहोत. चविष्ट नाही तर पचनालाही खूप फायदेशीर आहे. जेवणात भूक वाढवते, भाकरी भातालाही झणझणीत टेस्ट देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. खास म्हणजे घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येतं. तर चला तर बनवूयात इडलिंबूचं चटपटीत लोणचं. सुरुवातीला इडलिंबू चिरून घेऊया. त्याची साल वेगळी काढून घेऊ. त्यातील गर देखील पूर्णपणे वेगळा काढून घेणार आहोत. त्याची साल तुम्ही चाकूने देखील काढू शकता किंवा सोलून देखील काढू शकता. त्याच्यामध्ये लोणच्यासाठी लिंबाचा गर व्यवस्थितरित्या साफ करून बिया काढून एका ताटात घ्यायचे. त्यामध्ये पूर्णपणे आपण वरच्या सालीचं देखील यूज करणार आहोत. त्याची चटणी देखील बनते आणि ते सौंदर्य प्रसाधनासाठी देखील वापरता येऊ शकतं. त्यामुळे ते स्वच्छ नीट बारीक चिरून उभे काप करून ते उन्हात वाळवून घ्यायचे आहेत. तर एका पातेल्यात आपण थोडंसं तेल लावून घेऊ. त्यामध्ये हे गर टाकून घेऊ. त्याच्यामध्ये मध्यम आचेवर सारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून पूर्णपणे त्यातील पाणी आटून एकदम गर व्यवस्थित त्या सॉफ्ट होईल याची काळजी घ्यायची आहे. ते खाली लागणार नाही म्हणून मध्यम आचेवर करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साखर टाकून ते विरघळेतोपर्यंत हलवत राहायचं आहे. त्याऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता. फोडणीसाठी त्याच्यामध्ये लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आधी व्यवस्थितरित्या बघा किती छान दिसतंय. गोड लोणचं तयार होतं. हे खूप व्यवस्थित चांगलं झणझणीत चविष्ट इडलिंबूचं लोणचं तयार होतं. आता फोडणीसाठी आपण कढईमध्ये तेल, त्याच्यामध्ये जिरे टाकून त्याच्यातच लसूण आणि काळं मिरं, दालचिनी, लवंग याची पेस्ट टाकून घेणार आहोत. हलवून घेतले आणि ते थोडंसं लाल तिखट कलर देण्यासाठी तेलात टाकलं. तर तयार आहे झणझणीत चविष्ट इडलिंबूचं लोणचं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.